नमस्कार, मैं अमित असनीकर ग्रामोन्नति.net इस प्रोप्राइटरी फर्म का फाउंडर हूँ। मैं 20-22 साल से ग्रामीण इलाकों में पूरे भारतवर्ष में लोगों के साथ उनकी आजीविका कैसे बढ़ाई जाए इस पे काम कर रहा हूँ। 2022 साल से ग्रामोन्नति.net ये फर्म हमने चालू की। इसमें मेरे साथी जो महाराष्ट्र के गांव से आते हैं, जो स्वयं उद्यमी है और लघु उद्योग विकास के मार्गदर्शन सेवा इसमें माहिर है। इनको हम कम्युनिटी रिसोर्स एंटरप्रेन्योर यानी कि कोअर ऐसा कहते हैं। नमस्कार, माझं नाव दुर्गा हरिभाऊ बावणे, मुक्काम पोस्ट तालुका आष्टी जिल्हा वर्धा। नमस्कार, माझे नाव जयश्री पुरुषोत्तम फंदे, राहणार आष्टी तालुका आष्टी जिल्हा वर्धा। नमस्कार, माझं नाव ज्योती संभाजी विराजदार, गाव हराळी, तालुका लोहारा, जिल्हा उस्मानाबाद। नमस्कार, माझं नाव सरल प्रकाश टेंडे, पत्ता राहणार नाचनगाव, तालुका देवळी, जिल्हा वर्धा। माझं नाव राजश्री संजय पांगळ, मुक्काम पोस्ट ढोकी, तालुका जिल्हा उस्मानाबाद। नमस्कार, मी नितेश संतोष रावेकर, मुक्काम पोस्ट नाचनगाव, तालुका देवळी, जिल्हा वर्धा। मी रेणुका श्रीकांत नाईकवाडी, तालुका तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद। नमस्कार, माझं नाव संगीता राजा शिंदे, राहणार कळंब, तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद। नमस्कार, माझं नाव बंडू रमेशराव मिश्रा, मुक्काम नांदोरा, पोस्ट काचनूर, तालुका आर्वी, जिल्हा वर्धा। नमस्कार, मी वैजंता लक्ष्मीकांत हजारे, वडगाव, तालुका जिल्हा उस्मानाबाद। सगळ्यांना माझा नमस्कार, माझे नाव दिवाकर नामदुरा सायंग, राहणार बोरगाव मेघे, तालुका जिल्हा वर्धा। नमस्कार, माझे नाव श्रीनिवास विश्वंभरगिरी, राहणार दौलतपूर, तालुका जिल्हा धाराशिव, उस्मानाबाद। नमस्कार, माझे नाव सचिन मधुकरराव दुर्गे, राहणार नाचनगाव, तालुका देवळी, जिल्हा वर्धा। नमस्कार, माझं नाव संगीता लक्ष्मण गायकवाड, मुक्काम पोस्ट वर्धा। मी शब्बीर जाफर साहेब गवंडी, उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा येथील रहिवासी आहे। ज्याच्यामध्ये बिझनेसमधले आम्ही सर्व घडामोडी ओव्हरव्ह्यू स्वरूपात शिकलो। त्यानंतर सेल्स अँड मार्केटिंग मॉड्यूल आम्ही शिकलो, सेल्स 3 नंबर ऑपरेशन मॉड्यूल शिकलो। त्यानंतर फायनान्स मॉड्यूल पण शिकवलं आम्हाला। फायनान्स मॉड्यूल नंतर स्ट्रॅटर्जी मॉड्यूल आणि शेवटचं होतं कन्सल्टिंग, जे आपण जसे सल्लागार म्हणूनच निवड झाली होती आमची। तर आम्हाला आमच्या तालुक्यात जाऊन लोकांना कन्सल्ट करायचं होतं, सल्ला द्यायचा होता, सल्ला कशी द्यायची, तर त्यासोबतच शेवटल्या ट्रेनिंगमध्ये आमचं टीचिंग प्रॅक्टिस झालं होतं। त्याचबरोबर आम्ही फील्ड वर्क केले, त्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे APMC, होलसेल मार्केट, रिटेलर मार्केट, मेळावे, जत्रा, बाजारपेठ येथे भेटी दिल्या आणि प्रोडक्शन युनिट यांना सुद्धा भेटी देऊन तेथील बारीक बारीक गोष्टींचा आम्ही अभ्यास केला। तसेच बँक लोन संदर्भात पण आम्ही बँकेच्या भेटी घेतल्या। मग येथून आमचा इतर राज्यात ट्रेनिंग देण्याचा प्रवास सुरू झाला। तर असे मग मी 10 राज्यामध्ये आतापर्यंत मास्टर ट्रेनर म्हणून KCNR मार्फत म्हणजे कुटुंबश्री नॅशनल रिसोर्स ऑर्गनायझेशन यांच्यामार्फत मी काम केले। अनुभव पाठीशी असताना मी माझा स्वतःचा व्यवसाय स्थापन करण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार मी माझ्या स्वतःची फर्म गंगाराम ट्रेडिंग कंपनी म्हणून अगोदरच रजिस्ट्रेशन करून ठेवली होती। त्यानुसारच मी भारत सरकार रक्षा मंत्रालय अंतर्गत ती रजिस्ट्रेशन करून त्यानुसार मी कुठेही भारत देशामध्ये आर्मी कॅन्टोन्मेंटमध्ये सप्लाय देऊ शकतो। जसे की भाजीपाला, कांदा, फ्रूट्स, चिकन, मटन, अंडे ह्या सर्व गोष्टी मी टेंडरमध्ये घेऊन त्यांना सप्लाय देत असतो। सध्या मी पुलगाव आर्मी कॅम्प इथे सदर प्रकारचा सप्लाय देत आहे। यामध्ये माझ्याकडे जवळपास 3 वर्कर कामाला असून त्यांना मी नियमितपणे रोजगार याच्यातून उपलब्ध करून दिला आहे। मी सध्या माझा स्वतःचा व्यवसाय सांभाळत आहे। माझा व्यवसाय हा झेरॉक्सचा व माती परीक्षणाचा आहे। ही माझी माती परीक्षणाची लॅब आणि त्याचबरोबर झेरॉक्सचा पण व्यवसाय।
झेरॉक्सची मी दररोजची डेली डायरी लिहून ठेवते, त्यामुळे मला सुरुवातीपासूनचे किती उत्पन्न झालं हे मला माहीत झालं. 2020 3,31,269 रुपये उत्पन्न आहे आणि त्यामध्ये खर्च झाला आहे 1,61,765 रुपये आणि नफा झाला आहे 1,69,484 रुपये. हे तेव्हा शक्य झालं मला जेव्हा मी त्याची पूर्ण डेली डायरी लिहून ठेवली. तसेच माझ्या माती परीक्षांचा व पाणी परीक्षांचा सुद्धा मी तसाच डेली डायरी लिहून ठेवलेली आहे. 20 पर्यंतचा माझा रेव्हेन्यू आहे 3,47,000 आणि खर्च आहे त्यामध्ये 1,80,000. तसेच त्यामध्ये सगळं खर्च वजा जाता प्रॉफिट आहे 1,67,000 रुपये. हे मला तेव्हा शक्य झालं जेव्हा मी MEC मध्ये टीम ट्रेनिंग घेतली. परिस्थिती पाहायची म्हटलं तर आज 4 चाकी गाडी मी खास व्यवसायासाठी घेतलेली आहे. यामध्ये भाजीपाला प्लस सिजनेबल गूळ आणि पाक विक्री व्यवसाय करीत आहे. या व्यवसायामध्ये फिक्स्ड कॅपिटल 1,68,000, वर्किंग कॅपिटल 64,500 आणि मंथली नेट प्रॉफिट 14,210 रुपये मला मिळत आहे. आणि ह्याच्यातूनच आम्ही ज्या गावामध्ये आठवडी बाजार नव्हते, त्यांना मार्केट लांब पडत होतं, तालुक्याच्या ठिकाणी यावं लागायचं, तर अशा ठिकाणची गावं जी आहेत तर ते असे जे समजा 50 रुपये खर्चून त्यांना तालुक्याच्या गावालाच कुठल्याही कामासाठी यावं लागायचं, बाजार हाट वगैरे त्यांच्या गरजेच्या वस्तू ज्या आहेत तर त्या घेण्यासाठी त्यांना तिथपर्यंत यावं लागायचं. तर आम्ही त्यांना हे पण त्यांच्या गावात आम्ही सुरू केलेत आठवडी बाजार, ज्याच्यातून काही महिलांना जे काम नव्हतं मिळत तर त्या महिलांना तिथं काम मिळालं, मार्केट एक चांगलं मिळालं, त्याचे प्रॉडक्ट त्या घेऊन बसतात. उदाहरणार्थ विणकाम असेल, भरत कामाचं असेल, परत कुरडई पापड्या सांडगे वगैरे अशा असतील तर आम्ही त्यांना ते पण त्यांच्या गावातच मार्केट उपलब्ध करून दिले. आणि दरवर्षी मुंबईला सुद्धा महालक्ष्मी सरस जे भरवलं जातं प्रदर्शन त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही त्यांना घेऊन जातो. त्याच्यामुळे त्या महिलांना एवढा फायदा होतो. आतापर्यंत मी 300 नवीन जुन्या व्यवसायांना मदत केलेली आहे. आमच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील MECचा संकल्प लघुउद्योग सल्लागार म्हणून हा ग्रुप होता. त्या ग्रुपने तेरमध्ये शेळी मार्केट नवीन चालू केले होते. तिथे शेळींचा बाजार आम्ही चालू केला होता. बरेचसे रोजगार महिलांना उपलब्ध करून दिला व मी 250 बिझनेस म्हणजे 250 व्यवसायांना माझी मदत दिलेली आहे. त्यामध्ये नव्याने 50 ते 60च्या दरम्यान नव्याने आहे व इतर जुने होते नव्याने सुरू करून दिले. त्यासाठी आम्हाला तालुक्यावरून सुद्धा भरपूर काही मदत मिळाली. नवे बिझनेस प्लॅन वगैरे आम्ही ग्रामसंघाचे सुद्धा बिझनेस प्लॅन करून दिले मी. त्यामध्ये एक चप्पलचा व्यवसाय होता, एक ड्रोन पत्रावळीचा व्यवसाय होता, एक तसेच ग्रामसंघाचा किराणा शॉप होता. त्याचे सुद्धा मी बिझनेस प्लॅन करून दिले होते. तेव्हा त्यांना किराणा शॉपला 1,22,000 रुपये प्रॉफिट झालेलो. ये महिला और पुरुष उद्यमी महाराष्ट्र के 3 जिले से आते हैं, वर्धा, उस्मानाबाद और रत्नागिरी. यह उद्यमी खुद का व्यवसाय खेती ये संभाल के जो उनको कला अवगत है, प्रशिक्षण की, मार्गदर्शन की, सेवा प्रदान करने की, इसका भरपूर लाभ ग्रामोन्नति.net के माध्यम से उठाते हैं. इस फर्म के द्वारा हम ग्रामीण इलाके के जो लघु उद्योग है, जैसे कि परचून का दुकान हो, पोल्ट्री फार्म हो या सिलाई मशीन का काम हो, इस तरह के जो कृषि और अकृषि उद्यमी है या उनके उद्योग है, कला से जुड़ के हो या ऊर्जा क्षेत्र में हो, इन उद्यमियों को और इनके उद्योग को व्यवस्थापन के द्वारा किस तरह ज़्यादा बढ़ोतरी हो, उनका विकास हो, इस पे हम लोग काम करते हैं. यह सेवा देने के लिए हमारे पास कुछ प्रकार है. जैसे कि पहला है कॉम्प्रहेंसिव EDP. इस व्यापक उद्यमिता विकास कार्यक्रम में अलग अलग उद्यमियों के लिए उनके चरणों के अनुसार हमारे पास मॉड्यूल्स है. नए उद्यमी या जो अनुभव संपन्न उद्यमी है उनके लिए विशिष्ट मॉड्यूल हम प्रदान करते हैं. इन मॉड्यूल
होल्डर्स मीट इस तरह काम करती है कि बाजार में जो ट्रेडर्स है, जो बाहर से माल लाते हैं, इनसे मिलना, उनसे बातचीत करना, वार्तालाप करना, उनके साथ समझ बढ़ाना, हितधारकों के साथ कैसे वार्तालाप किया जाए, ये भी उद्यमी सीखते हैं। इसलिए ये बैठक या उनके साथ दौरा बहुत महत्वपूर्ण होता है और इसको फैसिलिटेट करते हैं। कई बार बाजार में नवीनतम उद्यम या नवीनतम प्रक्रिया आती रहती है। इस विषय में अवगत होने के लिए ये स्टेक होल्डर्स मीट बहुत ज़रूरी होते हैं। उसके बाद तकनीकी प्रशिक्षण। उद्यमियों को कोई तकनीक सीखने में या कोई कला अवगत करने में आजकल बहुत सारे पर्याय उपलब्ध है, लेकिन ऐसे बहुत बार होता है कि जो अपने पास हुनर है, कौशल है, उसके अलावा बाजार की मांग